कोकणच्या एका हिरव्यागार खेड्यात सगुणा नावाची 18 वर्षांची एक चुणचुणीत मुलगी राहत होती। शेती आणि निसर्गाशी तिचे नाते खूप जवळचे होते। पावसाळ्याचा जोर ओसरल्यावर शेतात भात लावणीची कामे सुरू होती। सगुणाचे वडील आणि भाऊ शेतात राबत होते। दुपारी त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाण्याची जबाबदारी तिची होती। सगुणाने घरात भाकरी आणि चटणी तयार केली, पण तिचे मन काहीतरी खास बनवण्यासाठी धडपडत होते। तिची नजर घरामागील वनराईकडे गेली, जिथे नुकतीच अनेक प्रकारची भूछत्रे, मशरूम्स उगवली होती। याला कोकणात अळिंबी म्हणतात। तिला आठवले की तिच्या आईने सांगितले होते, पावसाळ्यात उगवणारे पांढरे शुभ्र तेकोडे, खाण्यायोग्य मशरूम चवीला उत्तम लागतात। याच विचाराने सगुणा एक टोपली घेऊन वनराईत शिरली। तिची नजर एका सुंदर पांढऱ्या शुभ्र मशरूम्सच्या झुंडावर पडली। ती दिसण्यास अगदी आकर्षक आणि बाजारात मिळणाऱ्या महागड्या मशरूमसारखी दिसत होती। दुर्दैवाने ही डिस्ट्रॉइंग एंजल्स या अत्यंत विषारी प्रजातीशी मिळतीजुळती होती। सगुणाला विषारी आणि खाण्यायोग्य मशरूम्समधील सूक्ष्म फरक माहीत नव्हता। तिने केवळ रंगावर विश्वास ठेवला आणि आनंदाने ती मशरूम्स तोडून टोपलीत भरली। घरी परतल्यावर तिने मोठ्या उत्साहाने त्या मशरूम्सची मसालेदार भाजी बनवली। भाजी शिजवताना थोडा वेगळा वास आला, पण मसाल्यांमुळे तो दबला गेला। जेवण तयार झाल्यावर तिने ते घेऊन शेत गाठले। वडील आणि भावाने काम करून थकून गेल्यामुळे लगेच जेवायला सुरुवात केली। सगुणाने त्यांना ती खास भाजी वाढली। भाजी चवीला चांगली होती, त्यामुळे विषारी मशरूमचा कडवटपणाही त्यांना जाणवला नाही। सगुणानेही त्यांच्यासोबत थोडी भाजी खाल्ली। जेवण करून सगुणा घरी परतली। घरी पोचून साधारण अर्धा तास झाला असेल। ओसरीवर बसलेली असतानाच तिच्या पोटात अचानक तीव्र कळ आली। तिला प्रचंड मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या। मशरूममधील ॲमॅटॉक्सिन नावाचे विष तिच्या यकृतावर आणि मूत्रपिंडावर वेगाने हल्ला करू लागले होते। सगुणा वेदनेने तळमळू लागली। तिची शुद्ध हरपली आणि तिचा चेहरा पांढरा पडला। आईने घाबरून शेजाऱ्यांना बोलावले। तातडीने तिला दवाखान्यात घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली। शेतात असलेल्या वडील आणि भावालाही तोपर्यंत पोटदुखी आणि उलट्यांची लक्षणे जाणवू लागली होती। दवाखान्यात पोचायला फारसा वेळ मिळाला नाही। अत्यंत वेगाने पसरलेल्या विषापुढे डॉक्टरांचे प्रयत्नही निष्फळ ठरले। दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सगुणाने जगाचा निरोप घेतला। तिची निष्पाप उत्सुकता आणि अज्ञानाने तिच्यासह कुटुंबावरही काळाचा पडदा टाकला। तिच्या पाठोपाठ गंभीर अवस्थेत असलेल्या वडील आणि भावाचेही काही वेळात निधन झाले। केवळ सुंदर दिसणाऱ्या पण प्राणघातक विषारी रानभाजीने एका हसत्या खेळत्या कुटुंबाला संपवले। हे अज्ञानामुळे ओढवलेले एक भयंकर संकट होते।